महसूल विभागाच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे आपण महसूल दिनाचं आयोजन केलेलं आहे। जसं की 1 ऑगस्ट उद्या महसूल दिनाचं आयोजन करण्यात येत असून पेन तालुका प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे। याबरोबरच महसूल दिनाबरोबर 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह हा आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक दिवसनिहाय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचा 29 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या दिवशी महसूल विभागामार्फत आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। जसं की प्रामुख्यानं याच्यामध्ये सर्वांसाठी घरं 2022च्या धोरणाच्या अनुषंगाने ज्या शासकीय जमिनी असतील त्या शासकीय जमिनीवरचं 1 जानेवारी 2011च्या अगोदरची अतिक्रमण आहे ही नियमानुसार करण्याच्या अनुषंगानं कार्यवाही आम्हाला प्रामुख्यानं त्यात करावायची आहे। याबरोबरच ज्या शासकीय जमिनी आहेत या जमिनीवरची अतिक्रमण असतील ती निष्कासित करणं, त्याबरोबरच विशेष सहाय्य योजना आहेत या योजनेचा लाभ DBTमध्ये संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक हा एकमेकांशी जोडला न गेल्यामुळे काही अडचणी आहेत या दूर करण्याच्या अनुषंगानं आमचे तलाठी मंडळाधिकारी अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना तो लाभ कसा मिळेल असं त्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे। याबरोबरच महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वाकांक्षी धोरण जे M-SAND आहे, मॅन्युफॅक्चर्ड सँड, तर या धोरणाची पण अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये प्रभावी करण्याच्या अनुषंगानं ही आम्ही जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी या अभियानाच्या मार्फत आम्ही करणार आहोत। याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अभियानांतर्गत वेगवेगळे जे जातीचे दाखले असतील किंवा इतर दाखले असतील त्या दाखल्यांचं पण वाटप करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक मंडळनिहाय कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं पूर्ण सप्ताहभर महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तर आम्ही लोकांना आवाहन करेन की या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त महसूल प्रशासनाच्या वतीनं आम्ही ज्या योजना आपल्यासमोर आणतो, जे अभियान राबवतो आहे या अभियानामध्ये आपणही सहभाग नोंदवावा। जे लोकप्रतिनिधी महोदय असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा या अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि महसूल विभागामार्फत ज्या लोकोपयोगी आपल्याला जे प्रशासन करायचं आहे त्यामध्ये आपला सर्वांचाच सहभाग नोंदवावा असं आपल्याद्वारे मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।